नमस्कार, मी चिवची आजी. तर मी माझ्या सर्व यूट्यूबच्या सबस्क्रायबर ज्यांना नातवंड आहेत, ज्यांना मुलं आहेत लहान, त्यांच्यासाठी आज मी एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे घसरलं तिथं विसरलं. तर ही जी गोष्ट आहे ना, ते मला माझे आजोबा सांगायचे, म्हणजे चिवचे पंजोबा, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील. तर माझं सांगली जिल्ह्यातलं आटपाडी हे गाव. तर तिथं कवठोळी म्हणून एक छोटंसं गाव होतं. तर तिथं माझे आजोबा, आम्ही संध्याकाळी छान घोंगडं टाकून संध्याकाळी चांदण्यात आम्हाला हे आजोबा गोष्ट सांगायची. तर काय होतं, एक गाव असतं, त्या गावामध्ये एक कुटुंब असतं. तर त्यामध्ये नवरा बायको एक छोटं मुलगा असतो. तो लहानाचा मोठा होतो, पण तो जरा साधा भोळा असतो, गरीब असतो, भाबडा असतो. मग तो असा लहानपण आई वडील खूप प्रयत्न करतात, पण तो साधारण भोळाच राहतो. मग तो मोठा होत जातो. लग्नाचं वय होतं. मग लग्नाचं वय झाल्यानंतर त्याचं आई वडील लग्न करतात. तर त्याला एक छान बायको मिळते. मग असं करत करत त्यांचा संसार सुखाचा चालला असतो. पहिले 6 महिने होतात. मग त्याला सासूरवाडीला दिवाळ सणाला बोलावून येतं, पण थोडासा विसराळू असतो तो. मग काय होतं, ते सासूरवाडीला तिकडं जातो. मग आई पण सांगती, छान जा हं बाळा. मग तो तिथं जातो. मग त्याला त्याचं छान पाहुणचार करतात, सगळं छान करतात. मग त्याला धिरडं, आणि त्याला पक्वान्न काय केलं तर त्यांनी धिरडं आणि गुळवणी. पूर्वी काही श्रीखंड, बासुंदी असे काही पदार्थ नसायचे, हेच पदार्थ. मग त्यांनी धिरडं गुळवणी केलं, छान पाहुणचार केला. मग त्याच्या बायकोनं सांगितलं, घरी जाऊन सांगा बरं का की काय केलं होतं. हो म्हणला, सांगणार ना मी, नक्की सांगणार. मग तो आता आपण म्हणला, आपलं असं आहे, विसरू आपण, म्हणून तो घोकत जातो की धिरडं गुळवणी असं घोकत तो मजल करत जातो. पण ते सारखं घोकून पट्टी गेल्यामुळं त्याच्या घशाला कोरड पडती. मग तिथे एक विहीर दिसते. त्या विहिरीमध्ये तो पाणी प्यायला उतरतो. मग पाणी पिऊन येतो, पण त्याचा पाय घसरतो. मग पाय घसरल्यावर तो धिरडं गुळवणी हे विसरतो आणि म्हणतो, घसरलं तिथं विसरलं. असं करत तो परत आई वडिलांपाशी येतो. मग आल्यानंतर आई त्याला विचारती, काय केलं बाळा, तुला काय केलं होतं तिथं. तो म्हणतो, छान सगळं केलं बरं का, आणि जेवायला तर इतकं छान केलं की घसरलं तिथं विसरलं केलं. त्या आई म्हणते, अरे असला कसला पदार्थ आहे की घसरलं तिथं विसरलं केलंय. नाही म्हणतो, खूप छान होता, घसरलं तिथं विसरलं. ते आई चिडती. नाही म्हणती, तू विसरभोळायस, तू नक्कीच विसरलायस, काहीतरी विसरलायस. थांब जरा, तुझ्या पाठीचं करते धिरडं आणि गालाचं करते गुळवणी. हा म्हणतो. नाही, घसरलं तिथं विसरलं नाही बरं का, धिरडं आणि गुळवणी हे केलं होतं आई. बरोबर, मी जरा विसरलोच होतो. म्हणून मुलांनो, यातून एक बोध घ्यायचा की कुठलीही गोष्ट सारखी घोकत बसायची नाही. घोकमपट्टीनं विसरायला होतं. मग कशी काय वाटली तुम्हाला गोष्ट? ही जर गोष्ट आवडली तर सर्वांनी मला सबस्क्राईब करा, आणि अशाच जुन्या गोष्टी ऐकायसाठी जर काही असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. नमस्कार.